नमस्कार मित्रांनो, मी विलास जाधव स्वागत करत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, कालपासून आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, कॅपकट व्हिडिओ एडिटिंग कोर्स. तर मित्रांनो, काल आपण व्हिडिओ पोस्ट केला कॅपकट डाउनलोड कसं करायचं आणि इन्स्टॉल कसं करायचं, आणि आज आपण कॅपकटचा सर्व इंटरफेस पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला देखील व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल, ते पण एकदम सोप्या पद्धतीने, तर हा कोर्स तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. या कोर्समध्ये आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत एडिटिंग शिकणार आहोत. जसं की रील्स एडिटिंग, सिनेमॅटिक व्हिडिओ, बीट सॉंग्स वगैरे, बीटवरती व्हिडिओ वगैरे कसे बनवायचे, आणि भरपूर साऱ्या गोष्टी हे आपण शिकणार आहोत. ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, आजकाल जे इंस्टाग्रामला जे रील्स वगैरे असतात का, त्यातले 80% रील्स हे कॅपकट या व्हिडिओमध्येच बनलेले असतात मित्रांनो. ते पण एकदम खूप सोप्या पद्धतीने बनवले जातात. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॅपकटचा इंटरफेस. तर मित्रांनो, कॅपकट ओपन करण्याच्या अगोदर आपल्याला जे प्रोटॉन व्हीपीएन आहे ते स्टार्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट करून घेतो मी या ठिकाणी. व्हीपीएन कनेक्ट झाल्याच्या नंतरनं जे आपलं ॲप्लिकेशन जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन. ओपन झाल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचा इंटरफेस दिसत आहे. वरती न्यू व्हिडिओ, तिथून आपण आपला व्हिडिओ कसा क्रिएट करायचा, तिथून त्या ठिकाणाहून आपण न्यू व्हिडिओ ला क्लिक करून आपण आपला प्रोजेक्ट करू शकतो. आणि इथे जे खाली जे दिसत आहेत, याच्या अगोदर आपण जेवढे व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत, जेवढ्या प्रोजेक्टवरती आपण काम केलेलं आहे, ते सर्व प्रोजेक्ट या ठिकाणी सेव्ह होतात, या ठिकाणी दिसतात. तर मित्रांनो, यामध्ये भरपूर सारे ऑप्शन असतात. ऑटो कट, रिटच, डेस्कटॉप एडिटर, ऑटो कॅप्शन वगैरे, रिमूव्ह बॅकग्राऊंड, कॅमेरा, असे भरपूर सारे व्हिडिओ असतात. ऑल टूल्सवरती क्लिक केल्याच्या नंतर इकडे दिसून जातात. यामध्ये भरपूर टूल्स असतात, पण याचा आपण जास्त प्रमाणात उपयोग करत नाही. आपण न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपला प्रोजेक्ट क्रिएट करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शकतो व्हिडिओ एडिट करण्यासाठी. तर त्याच्यानंतर आपण न्यू व्हिडिओला क्लिक केल्याच्या नंतरनं बघू शकता अशा प्रकारे आपला इकडे आपले व्हिडिओज, फोटोज वगैरे दिसतात. तर मी ठिकाणी न्यू करतो आणि या ठिकाणी मी एक फोटो ॲड करतो. तर बघू शकता असा फोटो ॲड केल्याच्या नंतरनं खाली काही टूल्स वगैरे येत आहेत. तर मित्रांनो, हे जे टूल्स आहेत ना, हे खूप उपयोगी पडणार आहेत आपल्याला पुढे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी एडिटचा ऑप्शन आहे. यामध्ये आपण कट वगैरे करण्यासाठी हे टूल आपण यूज करतो. यामध्ये ॲनिमेशन, इफेक्ट वगैरे भरपूर टूल्स आहोत. हे आपण सर्व एक एक एकदम प्रॉपरली बघणार आहोत कसे यूज करायचे. त्यानंतर येतो ऑडिओचा जो ऑप्शन आहे, जो टूल आहे, तर इथे बघू शकता, इथून आपण सॉन्ग ॲड करू शकतो. आपला व्हॉईस पण या ठिकाणी ॲड करू शकतो. ब्लॉगिंग वगैरे करायचे असेल कोणाला, तर आपण या ठिकाणी व्हॉईस वगैरे देऊ शकतो. पहिल्यांदा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतरनं त्याला आपण व्हॉईस वगैरे पण देऊ शकतो. नंतरनं टेक्स्ट आहे, टेक्स्ट या ठिकाणी आपण टेक्स्ट टाईप करू शकतो. आपल्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला टेक्स्ट वगैरे हवं आहे का, ते भरपूर आपण या ठिकाणी टेक्स्ट ॲड करू शकतो. मराठी फॉन्टमध्ये, इंग्लिश फॉन्टमध्ये, दोन्ही फॉन्टमध्ये आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. नंतर इफेक्टचा ऑप्शन आहे. इफेक्टमध्ये आपण व्हिडिओला इफेक्ट वगैरे देऊ शकतो एकदम मस्त. तर मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन आहेत. ऑप्शन आहे, त्याला टूल्स आहेत. हे कॅपकट या ॲप्लिकेशनचे हे टूल्स आहेत, आणि ह्या टूल्सला क्लिक केल्याच्या नंतरनं त्याच्या आतमध्ये पण भरपूर सारे ऑप्शन येत आहेत मित्रांनो. तर हे आपण प्रॉपरली एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत बघणार आहोत की याचा यूज कसा करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही जर हे स्किल शिकलात, तर भविष्यामध्ये या स्किलवरून तुम्ही भरपूर अर्निंग करू शकता. मित्रांनो, मी आता तुम्हाला एक फोटो शो करतो, तर तुम्ही तो बघून घ्या. इंटरफेसचा फोटो कशा प्रकारे आहे तो एकदम. तर आपण बघणार आहोत बेसिकपासून सगळे व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.